नमस्कार मित्रांनो. तर आज आम्ही सर्व युवा शेतकरी आम्ही आज यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ गंगापूर गाव येथे चाललेलो आहे. तर थोड्याच वेळात आम्ही तिथे पोहोचलो. तेथे हिरडी, पिंपरी, रोहिले, माळेगाव आणि साप्ते या गावाचे भरपूर तरुण शेतकरी आलेले होते. तर सर्वप्रथम आम्ही तिथे गेल्यानंतर थोडा वेळ इकडे तिकडे बघितल्यानंतर आम्ही तिथे लगेच कॅन्टीनमध्ये गेलेलो आहे आणि सर्वजण नाश्ता करत आहेत. तर नाश्त्याला आज उपमा होता, त्यावर थोडीशी शेव. तर तुकाराम तात्यांनी पहिला नंबर लावलेला आहे. तर सर्वात प्रथम तुकाराम तात्यांनी, नंतर आपल्या गावचे पोलीस पाटील श्री सुनील भाऊ खोटरे यांनी नंबर लावलेला आहे. त्यानंतर सर्वांनी खूप छान प्रकारे असा नाश्ता केला. संजू भाऊ, दत्तू, तुकाराम तात्या, देवा सर्वजण नाश्ता केला. तर तुम्ही बघू शकता उपमा आणि चहा खूप छान प्रकारे असा नाश्ता झाल्यानंतर आम्ही बाहेर आलो. सर्वप्रथम तुकाराम तात्याच आलेला आहे बाहेर इथे पण. आणि त्यानंतर आम्ही सर्व थोडंसं मुक्त विद्यापीठ फिरण्यासाठी सर्वजण निघालो. त्यात संजू भाऊ, तुकाराम तात्या आणि दत्तू भाऊ सर्वात पहिले तेच फिरत होतो. त्यानंतर आम्हाला तिथे कळाले की इथे भरपूर सारे पक्षी ह्या परिसरात असतात. त्यानंतर आम्ही थोडं फिरल्यानंतर पुढे गेल्यानंतर तिथे बरंच काही लागवड केलेले आहेत. तर तेच बघायला चाललो होतो. तर पुढे आम्हाला सुपारीचे झाडं दिसले, तर त्याला सुपारी पण लागले होते. त्यानंतर आम्ही हे जे झाड बघताय तुम्ही, हे झाड आहे कॉफीचं. तर खूप सारं असं लागवड केलेली होती. कॉफी सर्वत्र होती आणि ती सावलीमध्ये येणारे पीक आहे त्याच्यामुळं. त्यानंतर आम्ही मासे पालन बघण्यासाठी गेलो. तिथे फंगॅशियस नावाचा मासा पाळलेला होता आणि तिथे बदकं पण होते. आणि त्यानंतर आम्ही त्या तळ्याचं चांगल्या प्रकारे निरीक्षण करून आम्ही तिथून दुसऱ्या लागवडी बघण्यासाठी निघालो. तर भरपूर अशा लागवडी आहेत तिथे. खूप वेगवेगळे प्रयोग केलेले आहेत तिथे. तर सर्वजण खूप उत्सुक होते. त्यानंतर आम्ही परत निघालो. तर तिथे आम्हाला मध्ये एक बांबूचं बनवलेलं गोल असं आकृतीचं घर बघायला भेटलं. खूप छान आहे. त्यानंतर आंब्याची नर्सरी. तर आंब्यांची क्वालिटी बघू शकता, इतकी छान आंब्याची नर्सरी होती की तुम्ही विचारायलाच नको. आणि संजू भाऊ, दत्तू आणि तुकाराम तात्या तर प्रत्येक झाड बघत होते का किती छान असं झाड तयार झालेलं आहे. त्यानंतर आम्ही परत आजूबाजूला फिरलो. थोडेसे फोटो वगैरे काढून, व्हिडिओ वगैरे काढून आम्ही थोडा आनंद घेतला. त्यानंतर थोड्याच वेळानंतर गावातील आमची वहिनीसाहेब, माया वहिनी यांनी खूप सारी माहिती दिली. कारण त्या विद्यापीठाच्या जुन्या विद्यार्थिनी आहेत. तर खूप सारी माहिती दिल्यानंतर आम्ही लेक्चरला जाऊन बसलो. तर थोड्याच वेळात आम्हाला असं वाटायला लागलं की आम्ही परत एकदा शाळेमध्ये आलेलो आहे आणि बेंचवर, बाकांवर मित्रांसोबत आम्ही बसलेलो आहे. तर खूप साऱ्या वेळानंतर, खूप बोर झाल्यानंतर अक्षरशः काही लोकांना तर झोप लागलेली होती. त्यानंतर जेवणाची सुट्टी झाली आणि सर्वप्रथम व्हिडिओ न बनवता जेवायला बसलो. त्यानंतर सर्व दत्तू, देवा, संजू भाऊ, तुकाराम तात्या सर्व जेवणावर भिडले. आणि तुकाराम तात्याला जिलेबी खूप आवडते म्हणून जिलेबी दाखवत होता. तर खूप छान असं जेवण होतं. सर्वांनी जेवण केल्यानंतर सर्वांमध्ये ताकद आली आणि देवा सर्वांना घेऊन परत लेक्चरकडे निघाला. आणि परत आम्ही तिथे गेलो. परत शाळा सुरू झाली. त्यानंतर बरीचशी माहिती दिली. पिकांवर पडणारे रोग आणि ते कोणत्या किड्यांमुळं पडतात ते सर्व काही माहिती दिल्यानंतर खूप वेळ बसल्यानंतर इथे आमच्या बाजूच्या गावातील, रोहिले गावातील मुलं पण आहेत. ते पण युवा शेतकरी आहेत आणि खूप सारी माहिती बघितली. रक्तशोषक किड्यांबद्दल असं खूप सारी माहिती घेण्यासारखी होती. त्यानंतर बऱ्याचशा वेळानंतर 5 वाजेला आमचं लेक्चर समाप्त झालं. त्यानंतर आम्ही घरी जाण्यास सर्व निघालो. पण काही जण तिकडे फोटो सेशन करतच होते. तर मी सर्वांना सांगितले, चला लवकर गाडीत बसा, आता खूप टाईम झालेला आहे. तर आम्ही सर्वांनी गाडीत बसायला सुरुवात केली. तर बाकीचे तिथं फोटो सेशनच करत होते. त्यानंतर हा गंगापूर धरणाचा व्ह्यू